मुंबईतल्या कांदिवली आणि मुंबई लगतच्या मीरा रोडमध्ये अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी पाहायला मिळाली। कांदिवलीच्या लिंक रोड परिसरात काही अमराठी रिक्षा चालकांनी इथे सुरू असलेली रिक्षाची वाहतूक थांबवत रास्ता रोको आंदोलन केलं। राज्य सरकारनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू केलेल्या मराठी भाषा सक्तीच्या विरोधात या रिक्षा चालकांनी हा पवित्रा घेतला। मराठी बोलणार नाही अशी मुजोरीची भाषा यावेळी काही रिक्षा चालकांनी केली। त्याचसोबत एका मराठी रिक्षा चालकाला अमराठी रिक्षा चालकांनी मारहाण केली। दरम्यान मीरा रोडमध्येही रिक्षा चालकांचा उद्दामपणा समोर आला। मीरा रोडच्या पिनाकोलो परिसरात रिक्षा चालकांनी प्रवाशांना रिक्षांमधून उतरवल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं आरटीओच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिलाय। या प्रकरणी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। ज्या रिक्षा चालकांनी असा उद्धटपणा प्रवाशांसोबत केलेला आहे त्यांना मोटर वाहन कायद्यानुसार आम्ही नक्कीच परवाना रद्दबाबतची नोटीस तात्काळ त्यांच्यावरती इथं चलन देऊन त्यांना ज्या रिक्षा चालकांनी असं केलेलं आहे त्यांना परवाना रद्दची आम्ही तात्काळ नोटीस पाठवू। मारहाण केली, त्याची रिक्षाची तोडफोड केली, त्याला मारलं, त्याच्या तोंडाला लागलं पण आहे। त्याच्यानंतर कळल्यानंतर आम्ही तिथे आमचे सहकारी सर्व महाराष्ट्र समिती तिथे पोहोचले त्या ठिकाणी। त्यानंतर मीही गेलो तिकडे। गेल्यानंतर जे काही शेअरिंग रिक्षावाले रिक्षा बंद करून ठेवले होते त्यांना मी विचारलं, तुम्हाला रिक्षा चालवायची आहे, नसेल तर इथून रिक्षा काढा, हा पार्किंग प्लॉट नाही आहे। नाही सर, आम्हाला चालवायचे, आम्हाला वाटलं इथे मारपीट झाली म्हणून आम्ही बंद केले। तर सर्वांनी रिक्षा चालू केली। त्याच्यानंतर आम्ही त्याला शोधत होतो, ज्या उत्तर भारतीयांनी मारहाण केलेली मराठी रिक्षा चालकाला तो भेटला। त्याला पोलिसांच्या, तो वयस्कर होता त्यामुळे आम्हाला खंत आहे की आम्ही त्याला मनसे स्टाईल दाखवू शकलो नाहीये, परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले। पोलीस त्याच्यावरती FIR घेत आहेत आता। दरम्यान मराठी भाषेच्या तपासणीतून बचावासाठी काही ऑटो टॅक्सी चालकांनी रेल्वे स्थानक, मॉल आणि प्रमुख मार्ग टाळण्यास सुरुवात केली। नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचंही कळतंय। परिवहन विभागाचे अधिकारी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी करत आहेत। या तपासणीमध्ये मुंबईतले ऑटो रिक्षा चालक प्रवाशांशी बोलताना जुजबी मराठीमध्ये बोलत आहेत की नाही याची तपासणी करत आहेत। मात्र या तपासणीमधूनच ऑटो रिक्षा चालक पळवाट काढत असल्याचं दिसत आहे। दरम्यान शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनीही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन मराठी सक्तीच्या कारवाईला मुदतवाढ देण्याची मागणी केली। त्यावर सध्या तरी मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची नोटीस दिली जात असल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय। त्याचवेळी कोणाचीही मुजोरी सहन केली जाणार नाही असा थेट इशाराही दिलाय। अगर वो नहीं सीख पाता है तो उससे कोई वैलिड रीजन है क्या, ये समझने की कोशिश करनी चाहिए। और लगे कि नहीं वो जानबूझ के नहीं जिद कर नहीं सीखना चाह रहा है तो बिल्कुल सरकार स्वतंत्र है इस प्रकार से निर्णय लेने के लिए और अपने कानून को लागू करने के लिए सरकार को सख्ती से पेश आना चाहिए। लेकिन जिन लोगों ने अभी नहीं सीखा है उनको थोड़ी सी मोहलत मिलनी चाहिए, ऐसा मैं माननीय मंत्री महोदय से आज निवेदन करने आया। कुठल्याही प्रकारे कोणाचाही रोजगार हिरावून आम्ही घेणार नाही, प्रत्येकाला संधी देऊ, नैसर्गिक न्यायाप्रमाणे संधी देऊनच आम्ही कारवाई करू। परंतु कोणी जर बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल, मगरुरी करत असेल, आम्ही महाराष्ट्रात राहू, कामधंदा करू, पैसे कमवू आणि मराठीची अस्मिता आम्ही टिकवणार नाही, मराठी भाषेवर आम्ही प्रेम करणार नाही, तुमको जो करणे का करो, ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल। आताही कोणाचाही लायसन्स रद्द केलेला नाही, संधीच दिलेली आहे। मला असं वाटतं की अपेक्षा ठेवणं की बाबा महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी शिका हे गैर नाही, पण एवढं मात्र सांगतो आमचं सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही। आणि जर त्यांना असं वाटत असेल की आम्हाला अजून संधी पाहिजे, आम्हाला अजून वेळ पाहिजे, तर त्यांना वेळही वाढवून द्यायला सरकार तयार आहे। सरकारचा कुठलाही त्याच्यामध्ये असा विषय नाही की कोणावर अन्याय करायचा आहे। जुजबी बोलता आलं पाहिजे एवढाच आग्रह या ठिकाणी केला। गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली। राज्यभरात गेल्या 4 दिवसात 2,500हून अधिक चालकांना नोटीस बजावल्याची माहिती मिळते। अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवण्यासाठी राज्य सरकारनं मराठी भाषेचा वर्गही सुरू केलाय। असं असतानाही
मराठी बोलणारच नाही त्यासाठी रास्ता रोको करणार अशा प्रकारची मुजोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत धडा शिकवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.